तर गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आदिवासी समाजातील 10 ट्रान्सजेंडर तरुणांनी एक नवीन संकल्पनेवर कणगी ट्रान्स कॅफे सुरू करण्याचा निर्णय घेतला। समाजामध्ये आपल्याला मानाचं स्थान मिळावं, स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतःचा व्यवसाय करता यावा, यासाठी तरुणांनी नागपूरला येऊन प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्याकडून पाककलेचं प्रशिक्षण घेतलं। कुकिंग हे क्षेत्र असं आहे की जे सगळ्यांना चालतं, सगळ्यांसाठी नीड आहे आणि जुन्या याच्यात सुद्धा लिहिलेलं आहे काही पोथ्यांमध्ये की ही जी मंडळी असतात यांच्या हाताला चव असते आणि ती गोष्ट खोटी नाही। 3 दिवस यांच्याबरोबर असताना मला लक्षात आलं की यांच्या हाताला एक वेगळी, काल कोणी पोहे बनवले होते? हां, अप्रतिम असे पोहे बनवले, म्हणजे त्यात शिकवलेच नाही। आमचे पोरं होते, म्हटलं बाजूला, तुला जसं जमतं तसं तू कर, एकदा टर्न कर, जसं जमतं तसं तू कर, आणि सुंदर असे पोहे बनवले। आणि तेव्हा मग म्हटलं की ह्यांना आपण काहीतरी करायला पाहिजे। मग कादंबरीजींनी पुढाकार घेतला आणि ही मंडळी सगळी नंदुरबारहून इथे आली। मग इथे आल्यानंतर त्यांना राहण्याची वगैरे व्यवस्था करून 3 दिवसाचं हे प्रशिक्षण इथे ठेवलं। कणगी ट्रान्स कॅफे हा एक आगळा वेगळा उपक्रम आम्ही घेऊन आज इथे नागपूरमध्ये आलेलो आहोत आणि विष्णूजी की रसोई यांच्यासोबत ही कार्यशाळा आम्ही घेतोय। कपॅसिटी बिल्डिंगचं काम खरं तर विष्णू सरांनी आज चांगल्या पद्धतीने केलेलं आहे। या पर्वाची सुरुवात नंदुरबार येथील डॉक्टर मिताली सेठी ज्या जिल्हाधिकारी आहेत त्यांच्या प्रेरणेतनं आम्हाला ही कणगी ट्रान्स कॅफेची संधी उपलब्ध झाली। एक सोंगाडा समाज, एक तृतीयपंथी समाज आणि एक LGBTQI समाज, जे आजही समाजामध्ये उपेक्षितातून उपेक्षित म्हणजे वंचित आहेत, त्यांना पुढे कॅफे टाकायचं, त्यांना पुढे स्वतःचा कॅफे टाकायचा आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।